जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये 34 कोटींचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मांडण्यात आले आहे। सांगली जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले यांनी 34 कोटींचे सन 2017-18 चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक अवलोकनासाठी सादर केले। सांगली जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे सदरचे अंदाजपत्रक मांडता आले नव्हते। सदर अंदाजपत्रकात नवीन योजनांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे। ग्रामपंचायत विभागासाठी प्लास्टिक व डास मुक्तीसाठी नवी योजना तयार करण्यात आली आहे। शिक्षण विभागासाठी दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी लॉकर्स तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे। बांधकाम विभागामार्फत जिल्हा पंचायत समिती ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये LED बल्ब बसवण्याची योजना अर्थसंकल्पात केली आहे। तसेच आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्येबाबत माहिती देणाऱ्यास बक्षीस योजनेची तरतूदही करण्यात आली आहे। कृषी मालासाठी गोदाम बांधणे आणि अपंग महिलांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी समाज कल्याण मार्फत आर्थिक लाभाच्या योजना तयार करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले यांनी सर्वसाधारण सभेत दिली आहे। अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकातील सूचना व हरकतींसाठी प्रत्येक सदस्यांना सदर प्रत दिली असून त्यांचे अवलोकन करून पुढील सभेत या अंदाजपत्रकाला मंजुरी द्यावी असे आवाहन भोसले यांनी केले आहे। पंचायत समितीच्या इमारतीमध्ये LED बल्ब लावण्याबाबतची योजना या ठिकाणी अर्थसंकल्प अंदाजामध्ये घेतलेली आहे। आरोग्य विभागामार्फत स्त्री भ्रूण हत्या रोखण्याकरता आणि त्याकरता जो माहिती देणार आहे त्याच्याकरता बक्षिसाची योजना या ठिकाणी या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये अंतर्भूत केलेली आहे। पाणी पुरवठा विभागामार्फत जे मीटर बसवणे आहेत, म्हणजे पुरवठा योजनाकरता वॉटर मीटर बसवण्याची योजना पाणी पुरवठा विभागामार्फत ही नवीन योजना यावेळेस अंतर्भूत केलेली आहे। तर कृषी विभागामार्फत शेतीमालाकरता गोदाम बांधण्याकरताची योजना जिल्हा परिषदेच्या निधीमधून प्रस्तावित केलेली आहे। समाज कल्याण विभागाच्या मार्फत ही अपंग महिलांना मनोधैर्य वाढवण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याबाबतच्या योजना या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये तरतूद केली आहे।